आज बरोबर खोड जिरली त्या कृष्णीची आणि तिच्याकडनं त्या म्हाताऱ्यांनी समजा जबाबदाऱ्या काढून घेतल्या का नाही ती एक बरं केलं. पण खरं तर तिला घरातून बाहेर काढायला पाहिजे होतं. पण भाऊसाहेब मध्ये आले. कृष्णी ह्या घरातनं लवकरच बाहेर जाणार आहे ह्याची खात्री पटली मला. आज निस्ती ठेणगी पडल्या. आता त्याचा वनवा कसा मी पिटीवती का नाही ती तुम्ही बघाच. पण खरं सांगू का मला आधीपासूनच त्यांच्यावर डाऊट होता. कृष्णीच्या पायात जोडवी नव्हती, तिच्या गळ्यात मंगळसूत्र नव्हतं आणि मामांजींनी त्यासनी शपथ घ्यायला लावल्यावर त्यांनी किस्ता उशीर लावला. हो ना, मग तुला आधीच डाऊट होता तर आधीच सांगायचं ना. एवढा वेळ कशाला लावलास? म्हणजे पुरस्कार मिळायच्या आधीच दादासाहेबांनी कृष्णाला घराबाहेर हाकलली असती. मग काय आमच्या मम्मीचं काय डोकं चालत नाही. जरा वाईच बदम खात जा मम्मी. तुला बदम खायला घातले ते ना, मग तू जरा डोसकं वापर. मी लाख त्यासनी सांगाय गेली असती पण त्यासनी खरं कसं वाटलं असतं. पण आता काही न करता सावज बरोबर जाळ्यात अडकले ती बघा की. आणि त्या सावजाची सगळी कामं मला करायला लागतात त्याचं काय? कृष्णाच्या सगळ्या जबाबदाऱ्या त्या म्हाताऱ्याने माझ्या अंगावर टाकले. अंतरा आता आलंय अंगाव तर घे शिंगाव. हे घर ह्या घरातल्या माणसांचं मन जर जिकायचं असेल का नाही तर वाईट चांगलं वागलं तर काय पैसे पडते ती का नाही नव्हता. तेव्हा तू तयार राहा. असं करत 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 आपण कृष्णीच्या हातातनं समद हिसकून घेऊ तिच्या माणसा सकट. हे घे रा. आता आपल्याला नाटक करायची काय बी गरज नाहीये. सगळं संपलं. कृष्णा अगं सगळं संपलं असं का म्हणतेस तू? मग काय म्हणू राया, मी तुला अगोदरच कल्पना दिली होती बघ. कुठे जास्त दिवस लपून राहत नाही, कधी ना कधी लोकांपुढे येतच. माझं चुकलं कृष्णा, माझं चुकलं. मला माफ कर. माझ्यामुळे तुला एवढं सगळं. अनासबी तुला प्रत्येक परीक्षेत अव्वल यायचा अनुभव आहेच की. पण या प्रेमाच्या परीक्षेचा अभ्यास कसा करायचा हेच कळत नाही रा. अभ्यास नाही करायचा कृष्णा, फक्त प्रेम करायचं. समोरच्याला आपोआप आपल्या प्रेमाची ताकद कळत. आपण फक्त आपल्या प्रेमावर विश्वास ठेवायचा. सगळं नीट होईल बघ, मला खात्री आहे. कृष्णे, कृष्णे खाली आहे, खाली आहे आधी. मम्मी एवढं जोरजोरात हाका का मारतीये रा. तिला समजलं तर नसेल ना, आणि तिला समजलं तर ती काय विचार करेल माझ्याबद्दल. कृष्णा कृष्णा शांत. आपण आत्ताच ठरवलंय ना, प्रेमानं किती बी परीक्षा बघितली. मम्मी काय झालं कसला विचार करतेस? हा या घरातलं समजा अधिकार अंतराला दिले ना त्याचा विचार करत असशील तू पाय ना. मम्मी तू नको टेन्शन घेऊ. एक काम कर, या घरातलं जेवढे बी अधिकार आहेत ना ते तुलाच घेऊन टाक. तर 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 मला नगत तुझी ही कोरडी माया. आणि हे बघ ह्या असल्या बारीक सारीक जबाबदाऱ्यांना हापापलेली नाही मी. माझी भूक लई मोठी आहे आणि त्याच्यासाठी मला लई मोठा काहीतरी धमाका करायला पाहिजे. तो तर आता आपोआपच होईल. राया आणि कृष्णा बिन लग्नाचे एकत्र राहत आहेत हे जर गावातल्या लोकांना कळलं तर ते त्यांच्या तोंडात शेण घालतील. तेच तर पाहिजे. मम्मी मी शेणिकाचा धंदा सुरू करतो, म्हणजे आपल्याला 4 पैसे मिळतील आणि त्यांना जागे शेण मिळेल. मम्मी कुठलं शेण विकायचं बरं? गाईचं, म्हशीचं, बैलाचं की शेळीचं? गाढवाचं गाढवाचं. अरे इथं आमचं काय चाललंय तुझं काय चाललंय?
अरे शेण विकण्यापेक्षा राया आणि कृष्णीचा घटस्फोट झालाय आणि तरी सुद्धा ती दोघं जण एकत्र राहतात ही बातमी गावापातून पोचवायचा विचार कर. काय जरी झालं तरी समद्या गावात समद्यांपर्यंत ही बातमी पोचलीच पाहिजे. मला वाटतं माणसांनी सांगण्यापेक्षा एखाद्या पत्रकाराने बातमी दिली तर ती एकाच वेळेला जास्त लोकांपर्यंत पोहोचेल आणि लोक पत्रकारांच्या बातम्यावर सहज विश्वास ठेवतात. आजच्या आज जाऊन एखाद्या पत्रकाराला भेट, त्याला म्हणावं राया कृष्णा आता नवरा बायको राहिलेले नाहीत, त्यांचा घटस्फोट झालाय आणि ही समज कृष्णेनी फक्त पैशासाठी केले. घटस्फोट होऊन सुद्धा ती दोघ जण अजून सुद्धा एका छताखाली एका खोलीत एकत्र राहते. ती गुलियात्या असं जर झालं ना तर कृष्णाला गावात तोंड दाखवायला जागा होणार नाही. तीच तर पाहिजे. अगद्या कृष्णीलाच काय तिदा त्यांच्या घरातल्या कुणाला सुद्धा त्या गावात तोंडावाय जागा नाही राहिली पाहिजे. उद्याची सकाळ ही आपल्यासाठी लई महत्वाची सकाळ असणार आहे. उद्या इदा त्यांच्या कुटुंबावर लई मोठा बॉम्ब पडणार आहे. पैशांच्या हव्यासापोटी विधात्यांच्या सुनेनं घेतला घटस्फोट. रायबान विधाते कृष्णा फुले यांनी थाटला बिनलग्नाचा संसार. गेल्या 7 पिढ्यात विधात्यांच्या कुटुंबाचा उद्धार एवढा कोणी केला नव्हता जेवढा तुम्ही केलाय. मातीत घाला विधात्यांचं नाव. अजून आता का दात खेळी बसल्यासारखे उभे राहिलेत? बोला काहीतरी. कालपातूर समजा आपल्या घरापुरतच होतं, पण आज आता समजा जिल्ह्यात झालं असेल. ह्या पत्रकारांनी तर इदा त्यांची इज्जत पारईशीला टांगल्या. कोण या पत्रकारांनी जाऊन बातम्या देतोय कुणा ठाव? इथं आपल्याच घरातल्या माणसांनी आपल्याच घरची इज्जत वेशीला टांगायचं ठरवलंय. मग दुसऱ्यांना दोष देऊन उपयोग काय? आता कशी बरोबर कचाट्यात गावली. हे बघा, तुम्ही शांत व्हा. आम्हाला काय वाटतं, तू एक शब्द बोलू नकोस. ह्या सगळ्यासाठी तू जबाबदार आहेस. तू तुझ्या सुनेला एवढी सूट दिली नसतीस ना तर ती एवढी डोक्यावर बसली नसती. बाहेर माणसं खूप मान देतात ना तुला. आता जाऊन बघ, 30 माणसं हसतील तुला. आणि तुलाच काय, माझेही संस्कार काढत असतील आता ते. तुमच्याशी तर बोलायचंच काय, तुमचं तोंड बघायची इच्छा नाहीये माझी. तुम्ही आमच्यासाठी या घरात आता असून नसल्यासारखे आहात. आता साहेब भाऊ, नाव घेऊ नका आमचं. आणि आता या दोघांशी जर कुणी आम्हाला बोलताना दिसलं ना तर आम्ही त्याच्याशीही बोलणार नाही. आमचं त्या माणसाशी नातं संपलं म्हणून समजा. अहो माझं ऐकून तर घ्या. अहो माझं ऐकून तर घ्या. असं काय करताय? रायांसोबत काडीमोड घेऊन बिनलग्नाची राहते ती. बिनलग्नाची. असे मला सगळं कळतंय, पण तुला खरंच वाटतं का आपली कृष्ण मर्यादा सोडून वागेल म्हणून? आतापर्यंत जी तिने निर्णय घेतल्यात ना समजा विचारपूर्वक घेतल्यात. बऱ्याचदा तर इतरांच्या भल्यासाठी स्वतःला त्रास होत असताना सुद्धा काय काय गोष्टी केल्यात तिने. आता जो तिने निर्णय घेतलाय ना त्याच्या पाठीमागे पण नक्कीच काहीतरी कारण असेल. समजून घे थोडं. काय समजून घेऊ? अहो मामी आहे ना मी तिची. आईसारखं जपलंय मी तिला. तळहाताच्या फोडाप्रमाणे वाढवलंय. पण एवढी मोठी गोष्ट तिला एकदा मी सांगावीशी नाही वाटली मला. का आपण एवढा फरक झालो का त्यासाठी? अगं असे नसल ती बोलली आपल्या सगळं. नसल कळलं तिला कसं बोलावं कसं सांगावं. पण आपण तरी तिच्या संग बोलू शकतो ना. अगं आपल्याशिवाय कोण आहे तिला? तुम्हाला बोलायचं असेल तिच्याशी जाऊन ना तर तुम्ही खुशाल बोला. पण ती मला आई मानत नाही. तिच्या वागण्यात कळलंय मला. त्याच्यामुळे आजपासून तिचा आणि माझा संबंध संपला म्हणून समजा.
ठीक आहे कृष्णा, आता आपल्याला इतर कुठल्या बी मंदिरात जायची गरज नाही. हे मंदिर फक्त तुझ्यासाठी. एका जागी ठामपणे उभा राहून सगळ्या जगाचं गाराणं ऐकून घेणाऱ्या, भक्कम पाया असणाऱ्या इटुरायाची ईट आहे याच्यात. गाभाऱ्यात राधेनं कानात साठवलेल्या कृष्णाच्या बासरीचा हरवलेला सूर आहे. कणाकणात देव असलेल्या मातीचा एक थर आहे. तुझ्या आणि माझ्या प्रेमाची ह्या मंदिराला एक पायरी आहे. आणि याच मातीशी आपल्या प्रेमाची नाळ जुडली आहे कृष्णा, एकदम शेवटपर्यंत. आपण दोघं नात्याने जरी वेगळं झालो असलो ना, तरी मनाने वेगळं नाही झालो कृष्णा. तू किती माझं मन जपतोस रे, किती करतोस माझ्यासाठी. तुझ्यासाठी नाही करत मी माझ्यासाठीच करतोय. तुला माहितीये का तू किती भारी आहेस, तू एवढी हुशार आहेस, घरातल्या सगळ्यांचं करतेस. तुझ्या हाताला तर एकदम भारी चव आहे बघ. एवढं सगळं एकाच माणसात कसं असू शकतं बरं? म्हणूनच तर 64 कलेचा देव बनवून बसवलाय मंदिरात. गणराय, आता तूच ध्यान ठेव माझ्या कृष्णावरती. मला माझे कृष्ण कळायला लय उशीर झाला, पण माझ्या घरातल्यांना म्हणाव तुम्ही तरी उशीर करू नका. किती बी आणि काय बी झालं ना राया, तरी आपण वेगळे होऊन एकत्र राहणं नाही पटणार त्यांना. आपण आहे ना त्यांच्या विचाराच्या चौकटीच्या बाहेर उभा आहे. वर बघ, मोकळं आभाळ आहे आणि नजर जाईल तिथपर्यंत हिरवी झाडं आहेत. माझी बाबा किती संस्कारी आहे, किती काम करते ती. मामांजींवर छाप टाकायसाठी करत्या, पर ते आल्या तरी कुठं अजून. तेच ना, मी एवढी मेहनत केली आणि कोणी बघितलंच नाही. सगळी मेहनत वाया गेली. जाऊ दे, बसते आता जेवायला. रंजन हत्या करेल का? बाया, आई रोज रोज खाली बसून जेवायचा हट्ट कशा पाय म्हातारा करताय कोणांटा. एक तर दिसभर काम करून जीव जातोय, त्यात आणि ही बर भुले. अगं रंजन, तुझ्या काळजीपोटीच बोलत्या. तू भन आहेस अगं माझी. तुझ्या काळजीने जीव तर तुटणारच की ग माझा. एकतर ह्या घरात तुझं कुणीच काय ऐकणं झालंय, त्यात तुला मामांजींच्या धाकाखाली राहायला लागतंय. म्हणून म्हणलं मी, मामांजी जर कृष्णाला अद्दल घडवणार असतील ना, तर मी कायम त्यांच्या धाकाखाली राहायला तयार आहे. झाली का जेवणाची तयारी? हो, या ना, वाढते. भाऊ आला नाही अजून? कुठे राहिला तो? ते कामानिमित्त बाहेर गेलेत, यायला उशीर होईल म्हणाले. ज्या कामामुळे जेवण वेळेवर घेता येत नाही, त्या कामाचा काय उपयोग? माणसं नुसती पैसा आणि भौतिक सुखाच्या मागं पळतायत आणि तहान भूक हरवून बसतायत. काय उपयोग असं असलं आयुष्य? हेच बदलायचंय आम्हाला. आपण वाट बघूया का त्यांची? त्याला माहितीये ना घरातली माणसं किती वाजता जेवतात ते. मग त्याआधी इथं येणं ही त्याची जबाबदारी होती. काही त्याची वाटबीट बघू नका, घ्या जेवायला. अगं कृष्णा, उभी का? बस की जेवायला. ही या पंक्तीत जेवायला बसणार असेल तर आम्ही इथे जेवणार नाही. आमचं ताट आमच्या खोलीत घेऊन या. थांब, हो मागे. अहो, असं काय करताय तुम्ही? कृष्णावर चिडलाय मान्य, म्हणून असं जेवणाच्या ताटावरून उठणं आणि दुसऱ्याला उठवणं बरं दिसत नाही. काय चूक आणि काय बरोबर याचा विचार हिने करायला हवा होता. हिच्यासोबत जेवायला बसणं आमच्या तत्वात बसत नाही. निघालो आम्ही. थांबा दादासाहेब, असं भरल्या ताटावरनं उठून जाऊ नका. राया, अरे तू कुठे निघालास? अरे असं भरल्या ताटावरनं उठू नये. तर कृष्णा जेवणार नसेल तर मी पण जेवणार नाही. आणि ज्या पंक्तीत कृष्णाला बसू दिलं जात नाही,
बया 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 बया, घोर कलियुग हाय बाई, घोर कलियुग. हो, घराची एवढी इज्जत पाक धळीला मिळवली, आबरू समधी घालिवली, पर तरी बी मन भरलं नाही बाई. अगं मम्मी काय झालंय? अरे काय झालं नाही ती विचार. एवढं लाच सोडून कोण वागतय वी तवा. नग 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 बाबा, मला काय सुद्धा विचारू नग, मला तर काय बोलव ना बघ. उमरावती मम्मी, तुला काय बोलायचं नाही, नको बोलूस, उगीच तुला त्रास होतो. चल आपल्या खोलीत चल. आता अरे असं नाही बोलून कसं चालल. अशानं आपल्या घराची काही इज्जत राहील का, आबरू राहील का? ही समज जर बाहेर कळलं तर आपल्या संस्कारात ही समज नाही बसत. म्हणजे अहो तुम्हाला आता काय सांगू, तुम्हाला जर ही समज कळलं का नाही तर तुम्ही काय करताल काय नाही ह्याचीच मला तर भ्या वाटतंय बघा. आता सांगता का नक्की काय झालंय ते? नग नग मला नग विचारू, माझी तर पाक बोलतीच बंद झाली बघा. अहो पाक निर्लज्जपणाचा कळस गाठलाय व कळस. हो त्या कृष्णीनं पाक लाजाची हद्दच पार केली. अगं गुले, नक्की झालंय काय ते तरी सांग. अगं आता कुठल्या तोंडानं सांगू मी रंजे, त्याच्यापेक्षा तुम्हीच चला आणि तुमच्या डोळ्यांनी बघा. चला माझ्या संग. खर तर तुमच्या सगळ्यांचीच मनं नासली आहेत. इकडं तिकडं सगळं तुम्हाला चुकीचंच दिसतंय. तुम्ही कृष्णाला हे सगळं नको बोलायला होतं. कृष्णाच्या नखाची पण सर नाहीये या घरात कुणाला. परत जर कृष्णाला दुखावलं तर मी खपवून घेणार नाही, शेवटचं सांगतोय. कृष्णा, मी ठिणगी टाकल्या, आता वनवा कसा पिटतोय ते बघाच. ही लग्नाची बाई अशी पुरुषासोबत राहते, तिला काय म्हणतात माहितीये का? ठेवलेली बाई म्हणतात तिला. कृष्णा, माझं रायाचं माझ्यावर किती प्रेम आहे ते. माझं चुकलं मामी, मला मान्य आहे, पण तुझ्या कृष्णेने हे मुद्दामून नाही केलं ग. आजपर्यंत जेव्हा मी खचली, जेव्हा तुझ्या आदराची गरज भासलीये, तेव्हा तू खंबीरपणे माझ्या पाठीशी उभी राहिलीस मामी. आज मला तुझी गरज आहे ग, मला तुझ्या आदराची गरज आहे. मला असं सोडू नकोस की ग. मला कुशीत घे ना मामी, मला कुशीत घे ना ग. ती मामी वेगळी होती आणि ती कृष्णी बी वेगळी होती. कधीच भरून निघणार नाहीत अशा जखमा दिल्यात माझ्या काळजाला. तुला खरंच असं वाटतं का ग? तुला त्रास झालेला मला आवडतंय. अगं तू मला आईची माया दिलीयस, आईपेक्षाही मोठी आहेस तू माझ्यासाठी मामे. असं असतं ना तर तू असं वागली नसतेस माझ्याशी. बस झालं, मला नाही बोलायचं तुझ्याशी. तुझं तोंड बी बघायचं नाहीये मला. मला माफ करा वंश, पण माझं तिच्याशी असं वागणं गरजेचं आहे. नाहीतर ती रायांशी परत लगीन नाही करणार आणि ती रायांसोबत बिन लग्नाची राहिलेली मला सहन नाही होणार. अहो गाव काय म्हणेल वंश? माझ्या कृष्टीच्या चारित्र्यावर कुणी बी चिखलफेक केलेली मी नाही सहन करू शकत. वंश, माझ्या जागी तुम्ही असला असतात तर तुम्ही बी असंच वागलं असतात ना? का आईचं मन म्हणून तिच्या समध्या चुका पदरात घेतल्या असत्या? वंश, मला कायच कळना झालं, मी काय करू? खाली या लवकर. यांचं म्हणणं आहे की यांना तुम्ही मारलात. तुम्ही मारामारी करून यांची ही अवस्था केली आहे. खरंय का हे?
हो खरंय. खरं तर यांचा जीवच घेणार होतो, पण कृष्णाने अडवलं म्हणून वाचली ही पोरं. ही काय गुंडगिरी आहे? विधात्यांच्या घराची जरा तरी लाज बाळगा. हे संस्कार आहेत का या घरचे? बाईवर खालच्या थराला जाऊन बोलणाऱ्या माणसांना काहीच शिक्षा न करता गप्प निघून येणं, ही विविधता त्यांच्या संस्कारात बसत नाही. तुम्ही ह्यांना विचारा ना, मी यांना का मारले सांगा रे. अरे बोला की. हे बोला रे पोरांनो, काय चुकीचं बोललाय तुम्ही? कोणालाही घाबरायची गरज नाही, नाहीतरी राहत्यातच की बिन लग्नाचं. आणि बिन लग्नाच्या बाईला आपल्याकडे ठेवलेलीच म्हणतात. बस. तुम्ही या गावचं सरपंच आहे म्हणून तुमचा मान ठेवतोय. यापुढे जर असलं काही बोलला ना तर माझे इतकं वाईट कुणी नाही, लक्षात ठेवा. घ्या दादासाहेब, बघा तुमच्या डोळ्यांनी. तुमच्या संस्कार एवढे तकला दोस्तील वाटलं नव्हतं. हे काय चाललंय सगळं? या सगळ्यांची माफी मागा. अहो पण या पोरांना काय गरज होती शेरबाजी करायची? तुम्हाला विचारले का कोणी? आम्ही बोलतोय ना. माफी मागा राया. आज ह्याचा समदा कंड चिरतोय का नाही बघ. थांबा. आम्ही तुम्हाला माफी मागायला सांगितली राया. नाही मागू शकत. मी काही बी चुकीचं केलेलं नाहीये. कृष्णाचा अपमान करणाऱ्यांची अजिबात गई केली जाणार नाही. मग माफी तर लई लांबची गोष्ट आहे. आपल्या थुकरट विचारांच्या पोरांची माफी मागावी लागत असेल तर मला या घरात राहायचं नाहीये. चल कृष्णा, आपली बॅग भरू. या या लवकर या, लवकर या. आज आनंदी आनंद झाला. झालं एकदाच समज माझ्या मनासारखं झालं. अगं इतक्या वर्षात मला जी जमलं नाही का नाही, हे मामांजींनी फक्त 2 आठवड्यात करून धावलं. या घरात सगळं आपल्या मनासारखं होत आहे. राय आणि कृष्णा या घराबाहेर पडलेत. या गोष्टीचं सेलिब्रेशन झालं पाहिजे. होणार, समज होणार. मला आधी त्या राया कृष्णेला या घरातनं जाताना डोळं भरून बघायचे. तो क्षण का नाही माझ्या डोळ्यात मला असा बसा 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 भरून घ्यायचाय बघ. मम्मी मी काय करतो, ती दोघं घरातनं बाहेर पडताना का त्या दोघांचं व्हिडिओ शूटिंग काढून ठेवतो, म्हणजे तुला परत परत बघायला मिळेल. मी काय केलं आता? पहिल्यांदा शाण्यासारखं बोलला आहेस. आता एकदा का ती दोघं जण ह्या घरातनं बाहेर पडली की परत ह्या घरात कशी येते ती का नाही तीच बघू. राया, बाईच्या नादाला लागलेला माणूस सगळी अक्कल घाण टाकून त्याचं आयुष्य मातीत घालतो असं ऐकलेलं आम्ही. पण आमच्याच घरात आम्हाला ते बघायला पण मिळेल असं वाटलं नव्हतं आम्हाला कधी. असं नको करू. अरे राया, तू काय हिच्यासाठी घर सोडतोयस? हिच्यामुळेच घरात वाद होत आहेत. हिने जाऊ दे तिथनं निघून. ते शक्य नाही आई. मी कृष्णाला सोडून देण्यासाठी घटस्फोट नाही घेतला, तर तिच्यासोबत राहता यावं म्हणून घटस्फोट घेतला. असं पण आमचं नातं फक्त कागदांवर संपलंय.
मनातनं अजून पण ती माझी बायकोच आहे आणि ती मरेपर्यंत राहील. जिथं जिथं कृष्णा जाईल तिथं तिथं मी तिच्या सोबत असेल. अरे तुमच्याशिवाय या घराला घर पण नाहीये. आम्ही एक घर सोडून चाललोय, नातं तोडून नाही. चल कृष्णा. राया अरे देवा, तुम्ही दोघं हायवी. फुले त्या खरं सांग, तू नक्कीच काहीतरी कट शिजवत होतीस ना? हे मला काही दुसरं कामधंदा आहे का नाही? आणि आता कट शिजवायची नाही, गोडधोड काहीतरी शिजवायची वेळ आहे. फुले त्या फार मोठा गैरसमज आहे तुझा. ते दोघं घर सोडून नाही गेलेत. म्हणजे आग परती घरातनं बाहेर गेले ती नव्हता? नाही ग, ते फक्त खोली सोडून पडवीत गेलेत. काय मम्मी ती सारखे सारखे आपल्याला दिसत राहणार आहेत. काय र देवा, मला वाटलं गेली एकदाची कटकट. बरं झालं. तर कशाचं काय, तो समजा का नाही त्या कृष्णीचा डाव असणार आहे. तिला काय हो बंगला सुटणं झालाय. पर राहून दे, आता पडवीत गेल्या ती. आता पडवीतनं बंगल्याच्या बाहेर जायला बी येळ लागणार नाही. आपण तिथनं बी हाकलून देऊ त्यासनी. पर आत्ता ती दोघं जण ह्या बंगल्यात नाहीती का नाही, मग ह्याचा आपण फायदा घेऊ. आणि त्यासाठी मामांजीसनी आपल्याला आपल्या बाजूनी वळवाय पाहिजे. आणि त्या दोघांच्या विरोधात त्यांचं सारखं सारखं कान भरलं पाहिजे. ती मम्मी मी भरतो त्यांचं कान. हळदीच्या कार्यक्रमात पोती मीच भरायचो. ऋतिक बाळा, तू न गेलंय लोड घेऊस. हा, तू एक काम कर. हे बघ, राया कृष्णी घरातनं बाहेर गेले ती का नाही, मग आनंद साजरा करायसाठी तू शिरकंड घेऊन ये. हा, जा. अगं मम्मी, ते भाऊसाहेब आपल्याला आनंद साजरा करू देतील का? अगं ती तर घरात नाही, तीच संधी साधायची. तू जा, लवकर घेऊन ये जा. आम्ही बी तयारीला लागतो. जा अंतरा, चल आपण तयारीला लागू. अगं चल, तसं बी गोड गोड बोलूनच समधी कामं काढून घ्यायची ती. चल चल. या घरात तुम्ही तुमची मतं लादायची नाहीत आणि या घरात आमचे निर्णय अंतिम राहतील. आणि हे जर तुम्हाला मान्य नसेल तर आम्ही या घरात अन्नाला शिवणार नाही. ताई, कुठे आहेत पोरं? पडवीत. पाडवी? चला, ही झाली शेवटची भाकरी. मॅडम, तुम्ही आजपर्यंत या रायबान विधातायचं का नाही? उद्योजक, शेतकरी, प्रियकर, नवरा ही रूप बघितली असतील, पण आज आहे का नाही, आचार्याच्या रूपात बघून घ्या. बघू बरं आमच्या आचार्यानं आज काय बनवलंय ते. तुमच्या आचार्यानं आहे का नाही, ह्या भाकऱ्या केल्यात आणि ही शेंगदाण्याची चटणी केली. लई मोठा तामजाम आहे. कृष्णा, आपण दोघं आहे का नाही एकाच ताटात जीव. मी तुला भरवतो, म्हणजे कसं आपल्याला ताट धुवायला नंतर त्रास नको. अरे देवा, एवढं मोठं जेवण केलं, त्याचं कौतिक करायचं राहिलं की म्हातारं तर शिक्षाच देऊन गेलं. आता मी नाही आहे हे जेवणार. जाऊन सांग मग त्या म्हाताऱ्याला. भाऊसाहेब रायाकडे सकाळ सकाळ कशाला चाललं ते? आता परत ह्या दोघांनी ती घरात आणण्यात मजे झालं. कृष्णा, अगं काय करतेस? इकडे दे, इकडे दे. भाऊसाहेब, अहो या ना, मी तुमच्यासाठी पण चहा ठेवते. नाही, नको. आता आपण सगळेजण बंगल्यात जाऊन चहा घ्यायचा एकत्र. आम्ही तुम्हाला न्यायला आलो. आमची सून अशी पडवीत राहिलेली आम्हाला नाही बघत. राय, कृष्णाला घेऊन चाल.
तुमच्या शब्दाबाहेर अजिबात जाणार नाही, पण ही तेवढं करायला लावू नका. राया, आमचं दुसरं काय बी ऐकलं नाही तरी चालेल, पण एवढं मात्र ऐकायचं. भाऊसाहेब नका परीक्षा बघू. मी जर कृष्णाला त्या घरात घेऊन आलो तर तुम्हालाच दादासाहेबांची बोलणी ऐकून घ्यावं लागतील, आणि मला ते अजिबात बघवणार नाही. आणि असं बी आपल्या घरच्यांना कृष्णा त्या घरात नकोय. अहो, ते कोण कृष्णाला अडवणार आहे? आणि त्यांच्यापेक्षा जास्त अधिकार कृष्णाचा त्या बंगल्यावर. अहो, तिला हे सगळं करताना आमच्याकडनं नाही पावत हो. भाऊसाहेब, अहो तुम्ही स्वतःला नका त्रास करून घेऊ. मी रायासोबत इथे लई सुखी आहे, आणि एका सुखी संसारासाठी पैसा श्रीमंती नाही लागत. एकमेकांसोबत आनंदी असणं जास्त महत्वाचं आहे. मी रायासोबत लई आनंदी आहे बघा. पण पोरी, तुझा हक्क आहे ना त्या घरावर? विषय हक्काचा नाहीये भाऊसाहेब, विषय माझ्या बायकोच्या मान सन्मानाचा आहे. ज्या घरात माझ्या बायकोचा सतत अपमान होतो त्या घरात मी आणि कृष्णा का राहू, तुम्हीच सांगा. अरे देवा, कंबार, पाठ, हात, पाय समजा गेलं बघ माझं. हे पुराण वाटून वाटून पाक हात गेल्या ते. आत्या, फक्त पुरण वाटलेस तू, बाकी सगळं रंजना आत्याने केलंय. मी बघ कसली तक्रार करते का, किती मन लावून काम करते मी. तू एक काम कर, त्यामध्ये इकडे मी पिळती, तू पुराण वाट. नाही नाही नाही, नको. मी करते काम, हे खूप अवघड काम आहे, मन लावून करायला लागतं. मी काय वाटती पुरण आता. मी आता रंजी आली का नाही तिला ठणकावून सांगणार आहे, ही असलं मला काय जमायचं नाही, तुझं तू कर म्हणून. मी काय नोकर वाटली वे तिला? हा, अगं झालं का पुरण? होय, बघ 5 मिनिटात. अगं एवढा वेळ कसा लागतोय तुला? आवर लवकर लवकर. पूजा करून नैवेद्य दाखवायचा आहे. जेवायला पाहुणं कधी पण येतील, आणि त्यांना वाट बघायला लावणं चांगलं नाही दिसत. चल हात चालव पटापटा. गुली आत्या, तू रंजना आत्याला काहीतरी सांगणार होतीस ना? काय ते? अगं ती मी म्हणत होती पुरणपोळ्यांच्या बरोबर भजी बी करूया का? अगं चांगली आयडिया आहे की. पुरण वाटून झालं की करून टाक लगेच. अंतरा, आमरस झालाय करून? हो हो, होतं चालेल. पहिल्यांदा करते ना म्हणून थोडा वेळ लागतोय. अगं एवढं हळू काम करून कसं चालल? आवरा लवकर. आणि मामांची परत कधी पण येतील तयारी बघायला. मी आलेच लगे. आत्या, हे आंबे पिऊन झाले की झाला ना आमरस तयार, का अजून काही टाकायचं आहे त्यात? तुला साधा आमरस बी करता येणार नाही. आता ते आमरस बी मलाच करायला लागतोय काय कुणाच ठाऊक. धर, कर तूच. अगो अगो, ए अंतरा अंतरा. तू बी पित्र जेवाय घालणार आहेस वी? नाही म्हणजे माहेरची का सासरची? हार देवा, मी तरी विसरलीच की. तुला सासर कुठं राहिलंय तवा? रायाचा तुझा घटस्फोट झालाय ना आता. पर काय ग, हे समजा घाट कशा पाय घातलायस मग? रायाला पुरणपोळ्या खूप आवडतात ना म्हणून. होय, पर तुझ्या हातच्या आवडते त्या का? हो, लई आवडतात. गुली मावशी, तुम्ही एक काम का नाही करत? तुम्ही पण रायासोबत जेवायला या की. हा ग होय, आली असती बर का, पण राया जेवला ना. जेवण झालं? कोण म्हणाल? अगं हित नाही, त्याच्या घरात तो चांगला जिबल्याचा आटत जेवतोय, आणि तो एकटाच आला, तू दिसली नाहीस म्हणून मी तुला इकडं बघाय आली बाई. तर त्यानं तुला काय सांगितलेलंच दिसत नाही. असलं कसलं प्रेम ग तुमचं. हा, आता त्याचा तरी काय दोष म्हणा. नाही म्हणजे तो लहानपणापासून एवढ्या मोठ्या घरात राहिल्याला वाढल्याला, आणि मग त्यालाही असं झोपडीत राहायला खायला आवडतंय वी तवा. अहो, राया असं का करत? आणि तो मला न सांगता जेवणारच नाही. होय, मग तुझा जर एवढाच विश्वास आहे ना, तर तू तुझ्या डोळ्यांनी बघ बाई. मला काही ती सहन झालं नाही म्हणून मीच बसलो जेवायला तिथं. अरे देवा,
राया, मला अगोदर तरी सांगायचं नाहीस का? मी चिडले नसते ना तुझ्यावर. सांगायला तू ऐकून कुठे घेत होतीस? नाकावर नुसतं राग होता तुझ्या. तुला चांगलंच माहित आहे मी किती घाबरतो तुला. तर घाबरतो म्हणे. हे बघ, मला माहित नव्हतं म्हणून मी तुझ्यावर ओरडले. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, या सगळ्याची शिक्षा तुलाच मिळणार. म्हणजे रागवलीस तू आणि शिक्षा मला? हा मग चल माझ्यासोबत जेवायला बस. ही शिक्षा मला मंजूर आहे बघ. हा कृष्णा, एकच नंबर पुरणपोळी झाली बघ, लय भारी. हे सगळं काय फुलाबाई? तुम्ही का पूजेची तयारी करताय? प्रसाद तयार आहे. तुम्ही का केलात प्रसाद? ज्यांच्यावर पूजेची जबाबदारी सोपवली त्या कुठे आहेत? येतच असतील. येतच असतील म्हणजे त्यांनी सगळ्यात आधी इथं आलं पाहिजे आणि पूजेची तयारी केली पाहिजे. हे वय का फुलाबाईचं एवढ्या लवकर उठून सगळं आवरायचं? अहो असू दे, झोप झाली नसल. तुम्ही त्यांना पाठीशी घालू नका. कुठे आहेत त्या? बोलवा त्यांना आमच्या समोर, आत्ताच्या आत्ता. रंजना आत्या, तू कशाला केला प्रसाद? मी करणारच होते अगं. कधी? सगळ्यांची तयारी करून झाल्यावर. एवढ्या दिवसात जीव तोडून आम्ही तुम्हाला सगळं समजावून सांगितलंय, पण तुमच्या डोक्यात काही घुसत का नाहीये? या घरात एकही व्यक्ती अशी नाहीये का की जिच्यावर आम्ही जबाबदारी टाकली आणि ती नीट पार पाडू शकेल? सुख करता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची, नुर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची. सर्वांगी सुंदर उटी शेंदुराची, कंठी झळके माळ मुक्ता फळांची. जय देव जय देव. घालीन लोटांगण वंदिन चरण, डोळ्यान पाहिन रूप तुझे. प्रेमे अलिंदन आनंद पोषण, भावे ओवाळीन म्हणेन मा. गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती मोरया. ही घ्या आरती. आत्या, तू म्हणालीस तसं खरंच दादासाहेब कृष्णाला आरती घेऊन माफ करतात की काय? बघितलं आज काय वेळ आली आमच्यावर तुमच्यामुळे. अहो, जिच्याकडून काही अपेक्षाच नाहीयेत, जी आम्हाला आमच्या नजरेसमोरच नकोय, तिच्या समोर जाऊन उभं राहायची वेळ आली आमच्यावर. आणि हे सगळं तुमच्यामुळे. दादासाहेब आरतीवर राग काढू नका दादासाहेब. हा हॅलो, अहो कुठं आहे तुम्ही? अहो मी येऊन थांबलो इथं. आम्ही पण थांबलोय, आम्ही झाडामागे लपलोय. इथं तर लई झाड आहेत, यातलं कुठलं झाड माग? ते महत्वाचं नाहीये, मी काय सांगते ते नीट ऐक. रायाने आम्हाला बघितलंय आणि तो आमचा पाठलाग करत होता, त्यामुळे तू सावध राहा. काहीही झालं तरी त्याच्या समोर येऊ नकोस. तुम्ही नका काळजी करू, मला पकडणं एवढं सोपं नाहीये.
हॅलो हॅलो, काय झालं? रायन याला बघितलं वाटतं. आता भरा आपलं सामान. एकदा त्यांच्या घरातला मुक्काम सपला म्हणून समज. कर्मानं मरतोय आता आपण अंतरा. चलित ना. चल.